नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा परिसरामध्ये हल्ला करणाऱ्या 9 आरोपींची पोलिसांनी धिंड काढलेली आहे। पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना परिसरामधून फिरवत पोलीस चौकीपर्यंत नेलं। मात्र या कारवाईवर आता अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतात, कारण धिंड काढताना आरोपींच्या चेहऱ्यावर कापड झाकलेलं दिसून आलं। जर आरोपींची ओळखच समोर येणार नसेल तर धिंड काढण्यामागचा नेमका उद्देश काय असा सवाल उपस्थित केला जातोय। गुंडांमध्ये जरब निर्माण करण्यासाठी केलेली ही कारवाई प्रभावी ठरणार का की फक्त पोलिसांचा दिखावा ठरणार अशी चर्चा सुरू झाली आहे। भावली धबधबा हे पर्यटकांचं आकर्षणाचं ठिकाण असून वीकेंडला मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक इथे येतात, त्यामुळे परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी सातत्याने होतीये। मात्र सुरक्षेचा संदेश देताना आरोपींची ओळख लपवण्याची गरज का भासली यावरही प्रश्न उपस्थित केला जातोय। पोलिसांची कारवाई गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी होती की केवळ शक्ती प्रदर्शनासाठी? धिंड काढूनही आरोपींचे चेहरे झाकलेले असतील तर सामान्य नागरिकांमध्ये त्याचा परिणाम कितपत होणार असाही सवाल उपस्थित होतोय। तसंच ओळखा पाहू कोण असं म्हणत पोलिसांनी नागरिकांना कोडं सोडवायला दिलं का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। इगतपुरी पोलिसांना झी24 तासचे सवाल। आरोपींची धिंड काढली, मग चेहरा झाकण्याची गरज काय होती? ओळखच समोर आली नाही तर धिंड काढण्याचा नेमका उद्देश काय? गुंडांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी केलेली कारवाई कितपत प्रभावी? पर्यटकांसमोर धिंड काढूनही आरोपींचे चेहरे का लपवण्यात आले? पोलिसांच्या कारवाईत पारदर्शकतेचा अभाव आहे का? धिंड काढण्याचा संदेश स्थानिकांपर्यंत पोहोचला का? फक्त शक्ती प्रदर्शनासाठी धिंड की गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न? आरोपींची ओळख लपवून पोलिसांनी कोणता संदेश दिला?